तेव्हा जेव्हा तुम्ही चालू केलं होतं तेव्हा ते लहान मंडळ आणि आता जो एकदम मोठ्या प्रमाणात जे स्वरूप बघितल्यावर तुम्हाला कसं वाटतं याच्याबद्दल? त्याच्यात आणि याच्यामध्ये आम्ही वर्गणी आम्हाला 1 रुपया भेटली तरी आम्ही वर्गणी घेतली. आणि पहिलं आम्ही ना फक्त 1600 रुपयात देवी बसवली आमची, फक्त 1600 रुपयात. अरे बापरे. काय आणि असे सभासदांची वर्गणी असायची, असं मिळून फक्त 1600 रुपये झाले ते आमचे. काय आणि आम्ही भजनं वाजवतो. त्याच्यामुळं म्हणलं आपलं काय कार्यक्रम करायचा ऐवजी भजनच घ्यायची आपली. आणि विद्यार्थी सहकार्य विद्यार्थी समितीचं सहकार्य भेटलं आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही पुढील कार्यक्रम चालू केले, मंडळाचे सभासद आणि ते मिळून आम्ही असे कार्यक्रम सांस्कृतिक कार्य चालू केले. आता कसं वाटतं हे सगळं भव्य दिव्य स्वरूप बघून? आता म्हणजे ना त्याच्यामध्ये काय माहिती आहे का, त्याच्यामध्ये आणि आत्ताच्यामध्ये भरपूर फरक झाला आहे. कारण की आमची एक गाव आहे ना, त्याच्यामुळे एकच देवी बसवे, पूर्ण गावाचं सहकार्य आहे मंडळाला. आणि फक्त उत्सव प्रमुख आहे ना, त्यांचा फक्त ह्याचाच खर्च भरपूर असतो देखाव्याचा. काय आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चालले सगळं व्यवस्थित. ते काय माहिती आहे का, की आम्ही जे 1600 रुपयात चालू केलं तर काय अशा वर्गाने मागून, त्याचं आम्हाला माहीतच नव्हतं की एवढं मोठं होईल मंडळ. काय की 1600 रुपयाचं म्हणजे आत्ता म्हणजे आमच्या मंडळामध्ये 20 लाख रुपये खर्च होतो मंडळाचा. हो काय हे सगळं सहकार्याने गावची लोक सहकार्य केलंय. आणि देवी ही नवसाला पावणारी आपली शीतळा माता. त्यांचा म्हणण्याचा उद्देश असा आहे की संतश्रेष्ठ जसे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. पूर्वीची स्थिती पाहिली आणि आताची स्थिती पाहिली तर खरोखरच तो वेलू गगनावरी गेला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण पूर्वी खरं पाहिलं तर आता आप्पांनी सांगितलं की आम्ही 1-1 रुपया जरी वर्गणी मिळाली तरी आम्ही घेत होतो. आता स्वतःहून लोक आहे ना एवढं मोठं म्हणजे दान करतात की त्याची आता म्हणजे तुलनाही करता येणार नाही आपल्याला. हे जे काय कार्यकर्ते होते ते म्हणजे यांनी खांद्यावर वासा घेऊन आलेले, तिथं मंडप वगैरे टाकलेला आहे. त्यामध्ये पाऊस जर आला तर छत वगैरे टाकायचा, हे सर्व यांनी तळागाळातून केलेलं काम आहे खरं जर वास्तविक पाहता. आणि पूर्वी एखाद्या वेळेस सांगायला काही हरकत नाही की वर्गणी मागायला जरी गेलं तर तटपुंजी वर्गणी असायची, लोक दरवाजे लावून घ्यायची. परंतु आत्ताची परिस्थिती जर पाहिली तर आता वर्गणी मागायला गेले तर लोक वाट पाहतात की आमची वर्गणी केव्हा घ्यायला येतात. आणि एवढ्या म्हणजे त्या भावनेने त्या श्रद्धेने ही म्हणजे या सगळ्या गोष्टी होत आहेत आता. तर आता आपला कार्यकर्त्यांचा विषय निघाला, तर एका मंडळासाठी कार्यकर्ता हा किती महत्त्वाचा असतो? खूप महत्त्वाचा आहे. एका मंडळासाठी कार्यकर्ता म्हणजे पूर्वीचा कार्यकर्ता आणि आत्ताच्या म्हणजे आत्ता कार्यकर्ता म्हणजे त्या मंडळाला वाहून घेतलेला आहे. म्हणजे शीतळदेवी भजनी मंडळ जर पाहिलं तर त्याची एक खास वैशिष्ट्य आहे ना की सकळांसी येते आहे अधिकार, असं संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात. इथं यारे यारे लहान थोर, म्हणजे छोट्या कार्यकर्त्यापासून तर मोठ्या कार्यकर्त्याला जेवढी किंमत आहे सगळ्यांना इथं. आता याच वर्षी बघा, मला स्वतःला एवढा छोटासा कार्यकर्ता असताना आज मी शारदीय नवरात्र उत्सवामध्ये 2025चा अध्यक्ष झालो. हे मला स्वतःला सुद्धा वाटलं नव्हतं की मी कधी अध्यक्ष होईल म्हणून. परंतु या ठिकाणी जर पाहिलं आपल्या बोपखेल गावामध्ये शारदीय नवरात्र उत्सवामध्ये प्रत्येकाला मान दिला जातो. म्हणजे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी भेद केला जातो. जसं संत महात्मे कोणत्याही प्रकारचा भेद करत नाही, तसं हे जर पाहिलं तर एक संतांचं, एक शीतळदेवीचा कार्यकर्ता हा एक संतांच्या वाङ्मयातून चालणारा कार्यकर्ता आहे. मग मोठा कार्यकर्ता जर असा म्हटला की एखाद्या छोट्या कार्यकर्त्याने जर सांगितलं की मोठ्या कार्यकर्त्याला, तर तो असा म्हणणार ना एवढासा छोटा असून तू मला सांगतोस. हे भक्तीचं माध्यम म्हणून किंवा श्रद्धेचं माध्यम म्हणून आहे ना, हा प्रत्येक कार्यकर्ता हा भावनेने काम करत असतो. आता तुम्ही उल्लेख केला की तुम्ही मंडळाचे अध्यक्ष झाले आहात, तर प्रत्येक वर्षी अध्यक्ष चेंज केले जातात का? हो, महाराष्ट्राला एक आदर्श म्हणजे सांगू इच्छितो. आमच्या मंडळामध्ये कुठल्याही एका व्यक्तीची मक्तेदारी नाही आहे. अरे वा. हां,
तर या ठिकाणी प्रत्येकाला अध्यक्षाची संधी दिली जाते. हो. म्हणजे असं कोणताही छोटा कार्यकर्ता असू द्या, मोठा कार्यकर्ता असू द्या, म्हणजे तो परिस्थितीने गरीब असू द्या किंवा श्रीमंत असू द्या, कार्यकर्ता म्हणून आपल्या नवरात्र उत्सवामध्ये काम करतोय ना, त्याला एक उत्सव प्रमुखाचं माध्यमाचं म्हणा किंवा अध्यक्षपद म्हणा किंवा कार्याध्यक्षपद म्हणा, मग तो छोटा असो का मोठा असो हे पाहिलं नाही जातं, पण त्याला एक प्रकारची चांगल्या प्रकारची संधी दिली जाते. हे निश्चित म्हणावं लागेल. तर शारदीय नवरात्रोत्सव मुख्यतः महिलांचा कार्यक्रम असं आपण संबोधलं जातं. तर महिलांसाठी आपल्यातर्फे काय काय उपक्रम राबवले जातात? महिलांसाठी म्हणजे खूप उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ जर पाहिलं तर एक दुपारची वेळ असती, संध्याकाळच्या वेळेस त्यांना कार्यक्रमाचं शेड्यूल हे ना बिझी असतं. हो. तर गावोगावी जे महिला भजनी मंडळ आहे, हो, त्या पण शारदीय नवरात्र उत्सवामध्ये ना त्यांची भजनाची सेवा ठेवली जाते. हो. आणि प्रत्येक भजनी आलेलं, बाहेरून आलेलं भजनी मंडळ, विशेष म्हणजे कौतुक, म्हणजे आपल्या मंडळाचं एवढं कौतुक केलं जातं, कार्यकर्त्यांचं कौतुक केलं जातं. इथल्या जो इतकं सर्वांगीण सुंदर, इतकं सुंदर असं वातावरण पाहून आहे ना, त्या महिलेला आहे ना भजन करतच राहावं असं वाटतं. मग शेवटी आम्हाला कुठंतरी सांगावं लागतं की आता वेळ झालेली आहे, पुढे कार्यक्रम आहे. मग आम्ही गेले जितके दिवस आपलं घटस्थापनेपासून तर मग दसऱ्यापर्यंत हे भजनाची सेवा, महिला भजनी मंडळाची सेवा चालू असती. हो. बाहेरून आलेले भजनाची जी सेवा असती त्या आपल्या गावातील सर्व महिला त्या भजनाचा आनंद लुटत असतात. विशेष जर पाहिलं तर सांप्रदायिक तर भजन होतच असतात, हो. परंतु नवरात्र उत्सवामध्ये देवीची जी गाणी, देवीचं जे भजन होतं, हो. त्यामध्ये महिला खूप आहे ना भारावून जात असतात. त्याचबरोबर मग कुठंतरी आत्ता भजनाचा कार्यक्रम झाल्यानंतर लगेच पुढच्या कार्यक्रमाला महिला पुन्हा संध्याकाळी आरतीचं माध्यम म्हणा की आरतीमध्ये एक नटून थटून वगैरे येत असतात. आता 9 रंगाच्या 9 साड्या आहेत, तर मग त्या ज्या दिवशी जो रंग आहे ती साडी परिधान करून ना त्या उत्सवाला उपस्थित राहत असती. त्यामध्ये मग समजा आता आमचे श्रीकांत घुले सर असन, संतोषजी घुले सर असतील, त्यांनी आता मला वाटतं पहिलं सांगितलेलंच आहे की कुंकुम अभिषेक त्यांच्यासाठी राबवला जातो. हो. खेळ रंगाला पैठणीचा हा कार्यक्रम त्यांच्यासाठी राबवला जातो. म्हणजे आम्ही जर पाहिलं तर त्या महाआरतीचा एक जर भाग पाहिला तर 3 ते 3.5 हजार महिला त्या महाआरती मध्ये प्रत्येकाला ती संधी दिली जाते. हो. कारण प्रत्येक महिलेची एक भावना असते की मला देवीच्या पुढे ना जाऊन आरती करण्याची. या महाआरतीचं एक वैशिष्ट्य असं आहे हो. की या महाआरतीमध्ये प्रत्येक महिला आपल्या घरातून ताट, कापूर, म्हणजे जे काही आरतीला लागणारी जे काही उपयुक्त गोष्टी आहेत ती स्वतः घेऊन येत असतात. स्वतःसोबत. हो, स्वतः सोबत घेऊन येत असतात. आणि आपल्याला कुठंतरी आरती करता यावी म्हणून ते देवीकडं पुढं बघून येणं त्या भावनेने ती आरती ते करत असतात. कारण प्रत्येकाला, कारण 3 ते 3.5 हजार महिला असतात, प्रत्येकाला त्या देवीच्या पुढे जाऊन आरती करता येणार नाही, म्हणून मंडळाने राबवलेला हा उपक्रम आहे. हो. असं मी नोटीस केलं की आपल्या मंडळातर्फे एक उपक्रम राबवला जातो की लकी ड्रॉमध्ये महिलांना साडी दिली जाते. तर त्याबद्दल तुम्ही माहिती सांगू शकता का? हो. मला सांगायला आनंद होईल, ज्या महिलाला मानाची साडी भेटलेली, म्हणजे त्या लकी ड्रॉमध्ये तिला साडी भेटलेली, म्हणजे त्या महिलांकडून आम्हाला असं म्हणजे रिप्लाय आला असं किंवा सांगण्यात आलेलं आहे की ती महिला घरी जाऊन ती साडीची प्रथम पूजा करते. अच्छा. आणि पूजा केल्यानंतर ज्या वेळेस एखादा मोठा सण असन त्यावेळेस ती साडी परिधान करते आणि सगळ्या नातेवाईकांना आपला फोटो काढून दाखवते की ही मला देवीच्या पुढे भेटलेली मानाची साडी आहे. आणि तिचा कळत नकळत म्हणजे ती तिच्या भावना व्यक्त अनेक ठिकाणी शेजारी बाजारी सुद्धा करत असते. हो. की एखाद्या मान्यवरांच्या किंवा जे बाहेरून जे व्यक्ती दर्शनाला येतात तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात? पाहिलं तर महाराष्ट्रभर आता असं की बोपखेल गावातील शीतळा देवी ही नवसाला पावणारी देवी आहे, म्हणून अनेक लोक त्या ठिकाणी येत असतात. तर मला जाणून घ्यायला आवडेल की जे आता मी अनेक राजकीय पुढारी गेल्या लहानपणापासून बघत आलो की ते दर्शनाला येतात किंवा अनेक बाहेरच्या गावातूनही भाविक येतात दर्शनाला, तर त्यांच्या काय प्रतिक्रिया आल्यात का मंडळात? हो, निश्चितच. बोपखेल गावातील शीतळा माता ही नवसाला पावणारी देवी आहे असा सर्वांगीण म्हणजे बहुतेक लोकांच्या मनाची भावना झालेली आहे. हो. मग त्या माध्यमातून जर पाहिलं तर अनेक कार्यकर्ते येत असतात, अनेक राजकीय लोक येत असतात. वास्तविक पाहता मला राजकारण इथं आणायचं नाही, पण एखादा छोट्या कार्यकर्त्यापासून त्याला मोठं पद भेटलेलं आहे, म्हणजे त्याची एक मनाची भावना असन, त्यानंतर एक नगरसेवक इच्छुक असन तर
तो सुद्धा त्या पात्रतेत प्राप्त झालेला आहे. हो. एखादा आमदार असन की त्यांनी ती भावना व्यक्त केली असन, देवीला नवस केला असन, खासदार असतील, ते एवढंच नाही तर पार ते मंत्रिमंडळापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांना आपण म्हणायला सांगायला काय हरकत नाही, लाल दिव्याच्या गाडीपर्यंत ते पोहोचलेले आहेत. म्हणजे ही बोपकेल गावातील जी देवी आहे ती नवसाला पावणारी देवी आहे. हे राजकीय लोकांकडून जास्त ऐकायला भेटलेलं आहे. हो. प्रतिवर्षी आपल्या मंडळाचे देखावे कसे असतात किंवा या वर्षीचा देखावा काय आहे आपला नेमका? मंडळाच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रतिवर्षी असे देखावे आपण या ठिकाणी बोपखेलमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो की प्रत्येक भाविकाला किंवा प्रत्येक गावातल्या व्यक्तीला त्या देवस्थानला जाऊन तिथं दर्शन घेण्याचा जरी अनुभव नाही आला तर ती प्रतिकृती जिवंतपणे कशी आपल्या इथं सादर करता येईल, हो. असा मंडळाचा खूप मोठा आणि प्रामाणिक उद्देश, आणि ते त्यातनं सादर केलं जातं. हो. की तुमचं महालक्ष्मीचं मंदिर झालं, आता या वर्षीचं जसं महाकालेश्वर उज्जैनचं मंदिर आपण या ठिकाणी आपण देखावा करणार आहोत. बरं. त्याच्या आधी पंढरपूरचं पंढरपूर थोडक्यात नामदेव पायरीचं झालं. हो. त्याच्या अगोदर आपण राम मंदिर, म्हणजे असे बरेचसे देखावे आपल्या बोपखेल गावामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. हो. लोकांना तो बघण्यात ना ते डायरेक्ट सत्यात्मक आपण तिथं त्या ठिकाणी आलोय असं त्यांच्या भावनेतनं आपल्याला ते जाणवतं. म्हणजे देखावे प्रत्येक वर्षी आपल्याकडे 100% धार्मिक स्थळच आपण आणण्याचा प्रयत्न करतो. हो. तसं जर पाहिलं आपण आता उत्सव हा देखावा फक्त एका व्यक्तीकडून दिला जातो. हो. म्हणजे उत्सव प्रमुख आपण कमलेश दादा घुले हो. यांच्या माध्यमातून तो संपूर्ण देखावा आपल्या शीतळदेवी भजनी मंडळाला अर्पण करतात, एक असं म्हटलं तरी वावगोटा. हो. मग आता नामदेवनी सांगितलं की आता महालक्ष्मीचं मंदिर म्हणा. हो. आता आम्हाला असा पण रिप्लाय आलेला आहे की एखाद्याने सेल्फी काढला तर त्याला फोन आले की अरे काय तू कोल्हापूरला आहेस का, हा 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 हा. किंवा पंढरपूरचा तो आता नामदेव पायरीचा जो देखावा होता हो. तिथून जरी फोटो काढले तरी पंढरपूरला आहे का, म्हणजे या प्रकारचे ना फील वाटत होते. हो. आताचा उज्जैनचा देखावा आहे, महाकालेश्वरचा म्हणजे उज्जैनचा देखावा आहे. म्हणजे दरवर्षी हा आम्ही देखावा त्यांच्या म्हणजे कमलेश दादा घुले हे दरवर्षी हे देखावा वेगवेगळ्या पद्धतीने ते मंडळाला देत असतात. हो. आणि ही संकल्पना पण त्यांनीच सुरुवात केली असं म्हणायला मला वावगं ठरणार नाही. ही संकल्पना पण त्यांचीच आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच ते जसं आपल्या बाळाला आईला भेटण्याची किंवा आईला बाळाला भेटण्याची ती उत्सुकता असते, तसं दादांचं असं आहे की नवरात्र आली की प्रत्येक कार्यकर्ता असो मंडळातला किंवा दादांची जी लगबग असते ना की बाबा यावर्षी आपल्याला वेगळं काय करता येईल लोकांसाठी, आपल्या गावातल्या लोकांसाठी, की बाबा देखाव्याच्या मार्फत किंवा कार्यक्रमाच्या मार्फत, म्हणजे त्यांची जी लगबग असते ना ती अतिशय वेगळीच, म्हणजे त्यांची विचारसरणी अतिशय वेगळीच आहे. म्हणजे खूप चांगल्या प्रकारे ते या मंडळाला पूर्ण एक आपली ताकद म्हणता येईल किंवा आपल्या कुटुंबाप्रमाणे जपतात आणि एकत्र घेऊन हा नवरात्रीचा उत्सव सादर करण्याचा प्रयत्न करतात. मी खरंच लहानपणीपासून हा उत्सव बघत आलोय. जसं तात्यांनी सांगितलं की या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालं. मी हा प्रवास याची देही याची डोळा असा अनुभवलेला आहे. तर खरंच तुम्ही पुणे शहर किंवा पिंपरी चिंचवड किंवा आसपासच्या भागात राहत असाल तर शिवाजीनगरपासून 7 ते 8 किलोमीटरवर किंवा खडकीपासून 2 किलोमीटरवर या देवीची स्थापना केली जाते. तर तुम्ही एकदा जरूर भेट द्या व त्या विलक्षण अनुभवाचे साक्षीदार व्हा. धन्यवाद. सुरुवातीच्या काळातली एखादी मजेशीर आठवण आहे का? आता साधारणतः मंडळाचं 3-4 वर्ष होतं आणि त्या मधल्या काळामध्ये आम्ही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे कार्यक्रम आयोजित करत होतो. हो. मग आता मंडळातील कार्यकर्त्यांमध्ये असं ठरलं की आपण काहीतरी केलं पाहिजे, पण त्या काळामध्ये पैशाचा अभाव होता. म्हणजे जास्त प्रमाणात वर्गणी म्हणा किंवा देणग्या असा काही प्रकार नव्हता. आपल्याच तुटपुंज्या पैशातनं आपण तो नवरात्र साजरा करत होतो. मग मंडळाचा कार्यक्रम करायचा किंवा मंडळामध्ये नवरात्रीमध्ये कार्यक्रम आणायचा हा विषय नव्हता तो. मग मंडळातल्याच सदस्यांनी ठरवलं की आपणच छोटं मोठं काय असेल एखादी नाटिका किंवा एखादा कार्यक्रम आपणच आपल्या मंडळातील कार्यकर्त्यांचा करू. हो. आणि त्या दृष्टीनं आम्ही मग तो कार्यक्रम बसवायला सुरुवात केली. बरं, सुरुवात अशी होती की आमच्याकडं काहीच नव्हतं. म्हणजे फक्त आमच्याकडं वाद्य काय होतं, ढोलकी, तुंतुनं, टाळ, हे 2-4 वाद्य, संबळ, आणि या वाद्याच्या आधारे मग आम्ही एक पात्र करायचो किंवा एक नृत्य सादर करायचं असं ठरलं. पहिल्या दिवशी रात्री 1-2 दिवस अगोदर आमची चर्चा व्हायची आणि मग काय करायचं फक्त चर्चाच व्हायची. तू असं कर, तू हे पात्र कर, तू हे कर, असंच चर्चा व्हायची.
आणि थोडीशी फक्त विचारांची देवाणघेवाण किंवा संवाद जे काय आहेत, असं बोल तसं बोल, असा प्रकार व्हायचा. कुठलीही अशी रेग्युलर प्रॅक्टिस नव्हती. म्हणजे कार्यक्रम करायचा म्हणजे चर्चात्मक कार्यक्रम, आणि तो करत असताना आमचे लेखकही आम्हीच, दिग्दर्शकही आम्हीच, नेपथ्यकार आम्हीच, सजावट आमचीच, म्हणजे सगळ्या कलाकारही आम्हीच, म्हणजे सगळं जे मंडळातले सदस्य यांनीच पाहायचं. म्हणजे ज्याच्याकडे जी जबाबदारी दिली ते तो प्रामाणिकपणे पारच पाडत होता. म्हणजे हे सगळं संगनमतानं चालायचं किंवा एकत्रितरित्या बसून ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. मग एक दिवस असं झालं की कार्यक्रम तर करतोय आपण, करायचा आहे कार्यक्रम, लोकांनाही त्याची उत्सुकता होती. ठीक आहे, कार्यक्रम आम्ही केला. आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळेस आमच्याकडे पैसे नसायचे. दुसऱ्या दिवशी प्रसादाला किंवा आरतीच्या साहित्याला सुद्धा पैसे नव्हते. इथपर्यंतची परिस्थिती असताना आम्ही एक दिवस हा कार्यक्रम, आमचा मंडळाचा कार्यक्रम, आम्ही तिथं लोकांसमोर सादर केला. आणि विशेष म्हणजे त्या कार्यक्रमाला त्यावेळी साधारणतः 3,000 रुपयाचं म्हणजे लोकांनी बक्षीस दिलं. अरे वा. आणि तिथून पुढचे नवरात्रीचे जे दिवस आहेत ते दिवस आम्ही केवळ त्या पैशातनच संपूर्ण नवरात्र साजरी केली. म्हणजे हा एक अनुभव आहे आणि हा प्रत्यक्ष घडलेला अनुभव आहे आमच्या मंडळाच्या किंवा आमच्या सभासदांच्या बाबतीत. यांच्याशीच याच घटनेला जोडून माझी एक आठवण आहे. आम्ही आता सरांनी सांगितलं की एक कार्यक्रम करायचा, ह्याची प्रेरणा आम्ही पहिल्यांदा असाच एक प्रयोग म्हणून केलं होतं. आणि ते करताना लोकांना भावलं, ग्रामस्थांना ते इतकं भावलं की ते दरवर्षीचं मग त्यांची डिमांड असायची, तुमचा कार्यक्रम कधी आहे. ते मग ते आपसुकपणे ती जबाबदारी आली, अरे आपण काहीतरी करायला पाहिजे, कारण लोक म्हणतात की आपण करायला पाहिजे, कारण त्यांना आवडायला लागलं होतं ते. मग दरवर्षी कुठली तरी एक नवीन संकल्पना घ्यायची, त्याचा विचार व्हायचा आणि कार्यक्रम करायचो. हे सातत्यानं उतरायलं, म्हणजे दरवर्षी एक कार्यक्रम हा ठरलेलाच. आणि हा सगळा आमचा आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने हा सर म्हणजे हरवणारी, म्हणजे अगदी श्रीपात्र म्हटलं की श्रीकांत सर, हे असं ठरलेलं गणित होतं. आणि मग त्याच्या अगेन्स्ट किंवा त्याच्यासोबत आम्ही बाकी सगळे, मी असायचं, आणखी आमचे कोवे सर असतील. आमच्या आप्पाला कधी रंग लावून मंचावरती गेला नाही, पण याच्यामध्ये आमच्या सोबत अगदी पोत्रात झालेले. म्हणजे ही इतकं ते खेळीमेळीतलं ते असायचं. हे सगळं होत असताना ग्रामस्थांना ते भावत होतं. आणि एक इन्सिडेंट असा झाला की आमच्या गावातल्या ग्रामस्थाचं आकाशवाणीतल्या कोणत्या तरी एका प्रोग्रामर सोबत ओळख होती. तर ते खूपदा त्यांना आमच्या गावातला कार्यक्रम बघायला असं, आणि ते आले. त्यांना वाटलं की कार्यक्रम म्हणजे असं कुठून तरी मागवलेला असेल आणि तो कार्यक्रम खूप सुंदर होता ते ऐकून. तर त्यावेळीचे आमचं बजेटच छोटं असायचं, त्यामुळे कपडे जे असायचे ना त्यातल्या ज्या कलाकारांचे, ते म्हणजे मग कोणाचे तरी अंगरखा, कोणाचं तरी धोतर, कोणाचं तरी काय असं करून ते आणलेलं केलेलं असायचं. आम्ही त्याच्यात थोडीशी शक्कल लढवणाऱ्यामध्ये मग ते घोंगडी, धनगरी नृत्य असेल तर त्याला ते हाताला कडा कसा बनवायचा, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी बिना खर्चाच्या. असं तो सगळा कार्यक्रम आम्ही आखला. त्याचं सूत्रसंचालन मी करत होतो. वेगवेगळी पात्र त्या टाइम लाईनने आम्ही ती यायची, त्याचं सादरीकरण सगळं होत होतं. कार्यक्रम प्रचंड लोकांचे. आणि ते काय व्हायचं की त्या एका प्रसंगाला लोकांना आवडलं की भरभरून पैसे बक्षीस म्हणून 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपये असं ते व्हायचं. आता हे सगळं सुरू होतं, कार्यक्रम संपला. बरं, हे अनस्क्रिप्टेड आहे. हा सगळा प्रकार अनस्क्रिप्टेड, याच्यात कुठेही स्क्रिप्ट नाहीये. फक्त सरांनी सांगितलं जसं की ती चर्चा, मी उद्या हे केल्यानंतर मी इथं पॉज देईल, तिथून तू यायचं, हे एकमेकाचं ट्युनिंग होतं ते. आणि ते इतकं समर्पक होतं की लोकांना वाटायचं की हे स्क्रिप्टेड आहे चाललेलं सगळं. आणि हाच गैरसमज त्या आकाशवाणीच्या अधिकाऱ्याचा झाला. त्यांनी कार्यक्रम संपल्यानंतर मी श्रीकांत सर आमच्याकडे ते घेऊन आले. ते म्हटले, तुम्ही दोघंजण पुढे दिसताय, तुम्ही हा कार्यक्रम कसा, ते म्हणजे तुमचं कुठलं काय? ते आम्ही मंडळाचे कार्यकर्ते आहोत, आम्हीच करतो हे सगळं. हे बाकीचे हे सगळे सगळे कार्यकर्तेच आहेत, याच्यात कोण एवढं सुंदर करता तुम्ही. म्हणजे त्या काळात दूरदर्शन होतं, त्यामुळे दूरदर्शनला सुद्धा इतक्या ताकदीचे कार्यक्रम होत नाहीत, तुम्ही करताय हे.
ही त्यांची पावती होती. तर हा एक अनुभव की ते म्हटले मी प्रयत्न करतो की हा काय, ते म्हणजे तुमचं स्क्रिप्ट, म्हणलं स्क्रिप्ट नाही आमचं म्हणजे आम्ही स्क्रिप्टेड नाहीये, हा उत्स्फूर्तपणे झालेला. त्यांना हे शेवटपर्यंत पटवून द्यावं लागलं की आम्ही हा स्क्रिप्टेड नाही करत, हो, हे अनस्क्रिप्टेड आहे. इथं फक्त एकमेकांची ट्युनिंग आहे. म्हणजे मला समोरच्याचा कॉल आहे, त्याच्यानंतरून मी कुठलं वाक्य उचलायचं किंवा तो प्रसंग कसा खुलवायचा आहे हे त्यामध्ये होतं. म्हणजे आजही लोक त्या कार्यक्रमाला जेव्हा येतात, आता गावातल्या कार्यक्रमांना ते आवर्जून आमच्या त्या कार्यक्रमांची, आता एक 10 वर्ष आमची मुलं झाल्यानंतर आम्ही बंद केलं ते म्हणजे तर तोपर्यंत आम्ही ते करत होतो, आग्रह असतो. आजही लोक म्हणतात की तुम्ही जे करायचे ना, आज तुमच्या त्या हास्य जत्रा किंवा हे जे आत्ताचे छोट्या छोट्या नाटुकले असतात, ते म्हटलं ते तितक्या ताकदीचं तुमचं ते त्या काळात आम्ही पाहिलेलं आहे. म्हणजे हास्य जत्रा आम्ही 15 वर्षापूर्वी अनुभवली आहे. आपण सगळे एकाच भागात राहत असल्यामुळे काही आठवणी माझ्या ऐकिवात आहेत, तर काही एखादी गमतीशीर आठवण तुम्ही सांगू शकता का? आता मी माझ्याच बाबतीतली एक आठवण सांगतो. खरं वास्तविक आता खेडेगावामध्ये मुळात मी स्त्री पात्र करायचो. आमच्या नवरात्रीमध्ये ते एका भारुडामध्ये मी स्त्री पात्र करत होतो. हो, आणि त्यावेळेस माझं लग्न झालं होतं, हे विशेष आहे. आणि लग्नासाठी म्हणजे लग्न झाल्यानंतर ते भारूड पाहायला संपूर्ण माझ्या सासरवाडीची मंडळी आली होती. म्हणजे आज सासू, आज सासरे, चुलत सासरे, मेहुणे सगळे, आणि ते एकदम जवळपास बसले होते. म्हणजे इथं कार्यक्रम सुरू आणि ते माझं म्हणजे त्या याच्यात लक्ष नव्हतं जास्त भूमिकेत. मला सारखी त्यांची म्हणजे मी सारखा त्यांच्याकडे पाहायचो की ते काय नावं ठेवतील का काय, किंवा आपला जावई असा. पण ती कार्यक्रम झाल्यानंतर सगळ्यांनीच आमच्या सासरवाडीनं म्हणजे कौतुकाची थापच टाकली पाठीवर. हा एक चांगला अनुभव. आणि एक थोडासा आणखी एक अनुभव, त्याच्या पूर्वीचा अनुभव. सुरुवातीच्या काळात हे स्त्री पात्र म्हणजे बऱ्याच जणांनी म्हणजे मला ते थोडंसं येत होतं. तसा स्त्री पात्र करण्यासारखा माझा रंग किंवा चेहरा किंवा मी असा एकदा एवढा परफेक्ट नाहीये, पण करायचं असं ठरलं. कुणीतरी करायला पाहिजे ना, कोणच नाही तयार म्हटलं, कुणीतरी केलं पाहिजे. मग मी थोडीशी धाडस केलं, चला मी करतो. पण मला फक्त रंगरंगोटी लावावी लागेल, थोडंसं वाटलं पाहिजे, बाईसारखा दिसलो पाहिजे, पेहराव तर होईलच. तर ते ठरवलं. आणि मला त्यावेळेस थोडी मिशी होती, एवढी जास्त नव्हती. तर मी काय केलं, ते वरनं पांढरं लावलं की दिसावं नाही बाबा, स्त्री वाटावी म्हणून. पण आमचेच हरिश्चंद्र पिराजी घुले म्हणून अण्णा, ते आले, त्यांनी पाहिला मेकअप. अरे हे काय, तू जरा बाई वाटलीच पाहिजे ना, ते मिशी काढून टाक. म्हटलं मी मिशी काढणार नाही. नाही काढून टाक. म्हटलं अण्णा मला घरी मारतील, मी काय असलं काय करणार नाही. त्यांनी स्वतः ब्लेड आणला आणि स्वतः मिशी काढली. मला म्हटले थांब जरा, फक्त आपण बारीक करू. आणि एक बाजू काढल्यानंतर ती परत काढणं भागच आहे. आता हे सगळं झालं, कार्यक्रम झाला, मला इतकी भीती वाटत होती घरी जावं कसं. वडिलांचा स्वभाव बी रागीट, आजोबाई रागीटच होते. म्हटलं मला घरात मारतील की हे काय उद्योग करून आला किंवा असं काय करतो गावात जाऊन. तर मी घाबरत होतो, घरी जायला सुद्धा तयार नव्हतो. मग सगळेच आप्पा असतील, बबन भाऊ, हे सगळे मंडळातले सदस्य मला घरी पोचवायला होते. मी जातच नव्हतो, नाही मी घरी जाणारच नाही, मी इथंच राहणार, मी मार खाणार घरी गेल्यावर, हे काय असले विचित्र प्रकार करतो गावात. तर त्यामुळे मी घाबरत होतो जायला. तर हे सगळे घरी आले. आणि विशेष म्हणजे वडील आणि आजोबा बसले होते घरातच, सगळे पुढे गेले, मी मागेच थांबलो, एकटाच मागे थांबलो. मला आत जायचं धाडसच होत नव्हतं. शेवटी त्यांनी काय केलं, या आत ये. आणि आजोबांनी असं पकडलं आणि असं पाठीवर ठाक मारली, म्हटले चांगला कार्यक्रम केला. म्हणजे भीतीचं रूपांतर आनंदात झालं. म्हणजे मी जायला घरात घाबरत होतो, पण त्यांच्या त्या शब्दानं मला प्रेरणा मिळाली. आणि तिथून पुढं मग अनेक पात्र केली, अनेक भारुडं केली. आजही मी शाळांमध्ये माझ्या भारुडासारखा प्रकार करतो. फक्त एवढंच आहे की वेशभूषा बदलत नाही, आहे अशा पद्धतीमध्ये
ते म्हणजे अजूनही ती प्रेरणा माझ्यामध्ये जिवंत आहे, की तेव्हापासून जो पाठीवर थाप पडलेली आहे, तर कला म्हणून मी आजही ती जोपासतोय. कार्यकर्ता या पलीकडे कलाकार म्हणून जेव्हा ते सगळे प्रसंग डोळ्यापुढे येतात तेव्हा हास्यास्पद आहे. काही म्हणजे थोडासा प्रकार असा होता तेव्हा की आम्ही कार्यक्रम सुरू केला, जसं तुम्हाला सांगितलं की ते अगोदर त्याचं अनस्क्रिप्टेड होतं ते, आणि कार्यक्रम सुरू अगदी रंगात आलेला, 2,500-3,000 पब्लिक बसलेलं गावातलं, ते पूर्ण रंगात आलेला कार्यक्रम. आणि अचानक, बरं खेडेगाव ना त्या काळात अचानक लाईट गेली, सगळा हिरमोड सगळ्यांचा. म्हणजे मग आता काय करायचं, कार्यक्रम अर्धवट आम्ही सोडून दिला होता विषय. आमच्या गावातले काही ज्येष्ठांनी म्हणले पोलीस चौकीवर जायचं. आम्ही त्या कपड्यामध्ये पोलीस चौकीवर, की हे कसं काय झालं तुम्ही ते. मग त्या पोलिसांनी अरे काय प्रकार आहे हा, म्हणजे ते सगळे असा तो पेहराव सगळा, हे सगळी मुलं त्यासोबत. लाईट गेली म्हणून पोलीस चौकीवर जाणार आहे. आणि तिथून मग त्यांनी त्या याला विद्युत मंडळावरती त्यांनी कळवलं, लाईट आली. या सगळ्या घटनेला अर्धा ते पाऊण तासभर केला असेल. तासभरानंतरून पुन्हा कार्यक्रमाला तेवढीच लोक होती. हे आमच्या त्या कलेचं कौतुक करण्याचा जो काही प्रकार होता तो, की हे करतात ते, पण ते कुणाला तरी भावत होतं प्रचंड. बरोबर. हा एक अविस्मरणीय अनुभव आमच्यासाठी होताच, म्हणजे आहे आजही तो चिरस्मरणात आहे आमच्या. हा, आणि पहाटेपर्यंत कार्यक्रम कधी कधी असं हे सगळं झालं की भजन सुरू व्हायचं. मी तुम्हाला इथे आवर्जून आठवण काढीन भाऊंची, तुमच्या वडिलांची. तुमचे वडील हे एकतारी भजनात प्रचंड मोठं, म्हणजे अध्यात्मातला त्यांचा खूप मोठा पगडा होता त्यांचा, आणि खूप अभ्यासही होता. तर त्यांची भजनं आम्ही ते देवीपुढं सादर करायचे. ते म्हणायचे, त्याच्यातले ते गोरक्ष मंत्र वगैरे, तर ते आम्हाला कळायचं नाही त्या काळी. फक्त ते आस्वाद घेणं, ते कारण एकतारी भजनाची एक वेगळी नशा आहे, प्रचंड वेगळी नशा आहे. तर ती आम्ही अनुभवण्यासाठी पहाटेपर्यंत तो कार्यक्रम. आणि ते त्यांची त्या तंद्रीमध्ये त्यांचे गुरु होते बबनराव घुले, आणि एकतारीचं खूप चांगली बैठक होती आमच्या गावामध्ये. त्यामध्ये तुमचे वडील फार अग्रेसर होते, पण ते ऐकायला इतकं प्रसन्न वाटायचं. म्हणजे ती रात्र निघून गेलेली कळायची नाही आम्हाला. हे पण काही असे पण अनुभव आहेत. म्हणजे ती अध्यात्माची तार लागावी, तुमचा याची देही तुम्ही परमेश्वराशी कुठेतरी कनेक्ट झालेला आहात, असा अनुभव यावा. तो एक अनुभव होता, आणि त्यामध्ये तुमचे वडील त्याला साक्षी होते. की जुन्या काळातला उत्सव आणि आत्ताचा उत्सव यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो? मी तुम्हाला थोडं वेगळ्या भाषेत सांगेन. पूर्वी आमचं गाव होतं, आणि पालिकेत गेल्यानंतरून त्याचं शहर झालं, एक शहरातलं उपनगर झालं. ही माझी सातत्याची धारणा राहिलेली, हे माझं वैयक्तिक मत आहे, की जेव्हा एखाद्या गावाचं शहरीकरण होतं, तेव्हा त्या गावाच्या वेशीच्या बाहेर सगळ्यात पहिल्यांदा त्या गावची संस्कृती जाते. शहराचा विकास होतो, गावाचा विकास होतो, पण विकास होतो त्याबरोबर त्या गावातली संस्कृती, तिथल्या रूढी, तिथल्या परंपरांचा ऱ्हास होतो. हे चित्र आहे, आणि हे वास्तव आहे. हे मी अनुभवलेलं, तो बदल अनुभवलेला आहे. पूर्वीचा ग्रामीण भाग असलेला आमचा परिसर, आपला पोपखेल गाव, शहरापासून अगदी जवळ, एक 3-4 हजार लोकसंख्येचं गाव होतं त्या काळात, आम्ही लहानाचे मोठे होत असताना. पण असं असताना सुद्धा थोरा मोठ्यांचा सन्मान, प्रत्येकाला दिली जाणारी एक त्यांची किंमत आहे, त्या नात्याची एक किंमत आहे, हे सगळं काटेकोरपणे पाळलं जायचं. हा मी उत्सवाशी निगडीत सांगतोय. म्हणजे तिथे असा पण अनुभव आम्ही पाहिला की दोघांच्या मध्ये वाद आहेत, 2 कुटुंबामध्ये वाद आहेत, आणि ते टोकाचे विकोपाचे वाद आहेत, पण या सोहळ्यामध्ये ते सगळे एकत्र असायचे. ती व्यक्ती सुद्धा, ते कुटुंब सुद्धा हिरिरीनं आमच्या त्या नवरात्र उत्सवात होतं, आणि दुसरं कुटुंब सुद्धा तितक्याच हिरिरीनं. तर हे आम्हाला तो जोडणारा धागा होता, त्या आमच्या गावाला एकसंध ठेवणारा तो धागा होता. गाव आणि ती गावची एकी, हा जो काय प्रकार आहे ना,
तो आम्ही त्या काळात अनुभवला. आणि हेच टिकून राहावं, हे जसंच्या तसं राहावं, हे अबाधित राहावं, याला दृष्ट लागू नये, हा आजही आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मगाशी बोलताना आपण बोललो की इथे सदस्य बोलावंच लागत नाही, आपण होऊन तो त्या प्रक्रियेचा भाग बनतो, तो मंडळाचा सदस्य होतो, तो काम करतो, कार्यकर्ता होतो. कार्यकर्त्यातनं आज आमचे कोवे सर आहे. कोवे सर एक साधारण कार्यकर्त्यापासून आज ते म्हणजे हे कोणी ठरवलेलं नसतं. कदाचित कोणालाही माहित नसतं की पुढच्या वर्षीचा अध्यक्ष कोण असेल, आणि ती जबाबदारी आहे. बरं, अध्यक्ष सुद्धा स्वतःला अध्यक्ष समजत नाहीत, हा एक सगळ्यात मोठेपणाचा भाग आहे. जेव्हा एखाद्या गावाचं शहरीकरण होतं तेव्हा त्या शहराची चाहूल लागते, विकास प्रगती येते. पण ती येत असताना त्या गावची संस्कृती, त्या गावची परंपरा, त्या गावातल्या रूढी ह्या वेशी बाहेर फेकल्या जातात. आणि तो जो गावातले एकी असते, त्यातला जो काही ओलावा आहे प्रेमाचा, हा नाहीसा होतो. आणि हे मी माझ्या गावातलं नाही तर आजूबाजूच्या गावात सुद्धा जी गावं पालिकेत गेली किंवा शहरीकरण झालं त्याचं, तिथे हेच बघायला भेटतंय. म्हणजे याला कोणीही नाकारणार नाही. म्हणजे आम्ही या सोहळ्याच्या माध्यमातून हे टिकवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आज ती सगळ्यांची एक अशी मूठ बांधलेली आहे. जे लहान 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 कार्यकर्ते आमच्या पाठीमागं तयार झाले, ते मुळात स्वयंस्फूर्तीने आलेले आहेत. आणि मग ते आलेत तर मग आम्ही त्यांना कुठेतरी एखाद्या नृत्य प्रकारे त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हॉल्व केलं, कुठल्या तरी एखाद्या नाटिकेने त्यांना समाविष्ट करून घेतलं, मग तो सोहळा त्यांचा झाला. आज ती मुलं तितक्याच तडफेनं एकत्र आहेत. म्हणजे आमचं मगाशी पण आपण सांगत आलो की कमलेश दादा आहे किंवा त्याच्यासोबतचा सगळा मित्र परिवार आहे, ही सगळीच मुलं. म्हणजे मी आता एकाचं नाव घेणं हा जर खरं तर हे अन्याय होईल सगळ्यांवर, पण ही सगळी त्या काळात मुलं आमच्या पाठीमागं नाचायला, ती आणि त्याच्यातनं ते कार्यकर्ते घडले, ते एकत्र आले, तो सोहळा मोठा कसा करायचा हे आम्ही त्यांच्या अंगावर सोडून मोकळे झालो. एक प्रत्येकानं म्हणजे राजकारण असो किंवा समाजकारण असो, प्रत्येकाला एक एक्झिट ठरलेली ती कळायला हवी, ही एक भावना माझी आहे की त्याला त्याची एक्झिट कळावी. हे प्रत्येकाला कळावं की त्याचा जसा एक काळ आहे तसं त्याची एक्झिट पण ठरलेली, ती ठरलेली एक्झिट कळावी माणसाला. मग तो कधीही पश्चाताप त्याला होत नाही. आमच्याकडे आम्ही जी काही ज्येष्ठ होतो, आम्ही त्या मुलांचा उत्साह आणखी द्विगुणित व्हावा याच्यासाठी तुम्ही हे सगळं सांभाळा, आणि ते इतक्या उत्कृष्टपणे सांभाळतायत. पण याच्यातनं एक गोष्ट मला तुम्हाला आवर्जून सांगायची, आमच्या गावातला तरुण हा त्या मंडळाच्या माध्यमातून इतका जवळ आला, आणि आर्थिकीकरण जे म्हणतो ना आपण, ते सबळ होण्यामध्ये एकमेकांना सोबत घेऊन व्यवसायामध्ये उतरली ही मुलं. केवळ ती मंडळाची सदस्य नाही राहिली तर म्हणजे असं म्हटलं जातं बरं का की यशाच्या उंच शिखरावरती पोहोचताना जर तो एकटाच गेला तर त्या यशाचं कौतुक करणारा कोणी जर नसेल तर ते यश काय कामाचं नाही. तेव्हा यश स्वीकार करताना, यश मिळवत असताना आपल्या सोबतचे जे सहकारी आहेत त्या सहकार्यांना घेऊन जर त्या उंचावरती, त्या शिखरावरती गेला तर तो यशाचा आनंद द्विगुणित असतो, कारण तो वाटून घेता येतो. ते वाटण्यासाठी ती मुलं एकत्र असावीत, तो मित्रपरिवार एकत्र असावा. आमच्या मुलांनी हे केलंय. आमच्या गावातला प्रत्येक तरुण तो असा आहे की एक मोठा झालाय, तो एकटा स्वतः नाही मोठा झाला, त्यांनी त्याच्या मित्रांना मोठं केलंय, हे प्रत्येक ठिकाणी. त्यामुळं आम्हाला आमच्या गावातील मुलांच्यावरती प्रचंड अभिमान आहे, प्रचंड आस्था आहे की ही मुलं वाया नाही जाऊ शकत, वाया नाही जाणार. म्हणजे घडतील, बिघडणार नाही. हे आम्हाला नवरात्रीच्या उत्सवानं, आमच्या या शीतळादेवी नवरात्रोत्सवानं काय दिलं असेल तर आमच्या गावातल्या मुलांची एकी दिली. हा प्रचंड समाधानाचा आमच्यासाठीचा भाग आहे. हे आम्ही अगदी प्रामाणिक छाती ठोकपणे सांगू शकतो की आमची मुलं गावातील ही कुठल्याही वाममार्गाला गेली नाहीत, सरळ उद्योगातनं एकत्र राहिलेली आहेत आणि आयुष्यभर राहतील, पुढच्यांना प्रेरणा देत राहतील. हे जे मंडळ आहे, साधारणतः आपण पाहतो कसं प्रत्येक गावामध्ये आळी, चौक अशा प्रकारची मंडळं असतात. या आळीतलं हे मंडळ, या चौकातलं हे मंडळ. तर आमच्या मंडळामध्ये संपूर्ण
बोपखेल, रामनगर, गणेशनगर हा जो काही भाग आहे या भागातले सगळे सभासद आहेत. असं ठराविक एरिया वाईज आमचं मंडळ नाही आहे आणि त्यामध्ये सगळ्या प्रकारचे सभासद आहे. आणि त्यातनं होतंय काय, एकमेकांच्या जे विचारांची देवाणघेवाण, म्हणजे चांगल्या प्रवृत्तीच्या लोकांबरोबर जर एखादा वाईट व्यक्ती आला तर त्याच्यात थोडाफार बदल होतच असतो आणि तो प्रकार जास्त प्रकर्षाने जाणवतोय. तिथं जी मुलं येतात, हा बिघडलेला असेल पण तिथं आल्यानंतर तो त्याच पद्धतीनं वागणार आणि त्याच्या त्या वागणुकीमध्ये परिणाम होणार हे सुद्धा आम्ही पाहिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्या मंडळातली मुलं कुणीही व्यसन करत नाही, हे एक प्रामुख्यानं आपल्याला नमूद करावं असं वाटतंय मला तरी स्वतःला, की अशी सिगारेट, दारू किंवा इतर व्यसनं असणारी मुलं त्या मंडळात नसतातच किंवा नाहीच असं मी ठामपणे सांगू शकतो. तर हा एक बदल झाला आणि त्याच्यामुळे काय झालं, हे दावे नष्ट झाले. पूर्वी आमच्या गावात, खेडेगावात प्रत्येक गोष्टींवरनं, छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडण असायचं किंवा भेदभाव असायचे, एकमेकांना नावं ठेवणं हा प्रकार असायचा. पण आता एक गाव एक देवी ही जी संकल्पना आली त्यामुळं सगळ्याच प्रकारची लोक तिथे येतात. सगळ्या जाती धर्माची, सगळी गरीब श्रीमंत सगळीच येतात आणि प्रत्येकाला तिथं जी वागणूक आहे ती सारखीच मिळते. त्यामुळं ते मंडळ जे आहे एकोपा जपणार आहे किंवा आपण ज्याला एकात्मता म्हणतो, की सगळ्यांना एकत्रित घेऊन चालायचंय आणि तिथं कुणीही मोठा नाहीये, हे एक महत्वाचं आहे. तिथं प्रत्येक जण मोठा आहे. तो लहानात लहान कार्यकर्ता असला तरी तो मोठाच आहे. म्हणजे ही संकल्पना आम्ही जोपासलेली आहे. त्यामुळे ते मंडळ आज तागायत चांगल्या प्रकारे टिकून आहे. म्हणजे कुणीही स्वार्थ किंवा अहंकार हा प्रकारच तिथं घडत नाहीये. त्यामुळे सगळं व्यवस्थित चालतं. ही ना एक दुर्गामहर्षी प्रमोद मांडे सतत म्हणायचे की मराठा म्हणजे कोण. आता ह्या मी या सगळ्या बाबीला जात नाही, परंतु मराठा म्हणजे काय, तर तुम्ही छत्रपती शिवाजीराजांच्या काळात जर गेलात तर मराठा म्हणजे जो छत्रपतींचा मावळा आहे तो मराठा. बरं, ही व्याख्या कोणी केली आहे तर औरंगजेबानं केली आहे. मराठे आ गए, मराठे. मग त्याच्यामध्ये साळी माळी कोळी जे काही होते, 18 पगड 12 बलुते, यांना एकच व्याख्या होती, मराठे. मग आमचे दुर्गामहर्षी प्रमोद मांडे म्हणायचे की मराठा कोण, तर ठेच लागल्यानंतर ज्याच्या तोंडातनं आई हा शब्द बाहेर पडतो तो प्रत्येक जण मराठा. मग आता आई ज्याच्या तोंडातून बाहेर पडतो तो प्रत्येक जण मराठा आहे. आणि हे मराठी पण टिकवण्याचं काम आमचं मंडळ करत आहे. इथं प्रत्येक जातीचा, प्रत्येक वर्गाचा जो कार्यकर्ता आहे तो इथं त्याच भावनेनं एकत्र आहे. त्याच्यावरती कसल्याही प्रकारे आज जे काही विद्रुपीकरण चाललंय ना समाजाचं, जाती जातीत समाज वाटल्यास, आमच्याकडे गळ्यात गळे घालून वावरणारी मुलं आहेत. आणि हेच खऱ्या अर्थानं आम्ही असं सांगू की महाराष्ट्राला हा संदेश आहे आमच्याकडनं. आम्हाला हा महाराष्ट्राला संदेश द्यायचा की हे जाती जातीत वाटण्याचं नाही, आपण मावळे छत्रपतींचे मानतो स्वतःला. तर हा मेसेज आम्ही तुम्हापर्यंत न्यायचा प्रयत्न करतोय की 18 पगड 12 बलुती आलुती ही सकल जण आहेत ना, ही मराठी आहेत. आणि ही मराठी पण टिकवण्यासाठी जाती जातीतून बाजूला होण्यापेक्षा जातीतनं एकत्रित या. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे, तेव्हा ते काय कोणत्या पर्टिक्युलर जातीबद्दल नाही म्हटले, तर विचारांबद्दल बोललेले. तर तो विचार आमचा मराठ्यांचा विचार आहे, मराठी विचार आहे त्याच्यामध्ये. आणि म्हणून आमच्या मंडळाची कार्यकर्ते जी काय आहेत ही सगळी त्या विचारानं भारावलेली आहेत. त्यामुळं प्रत्येकाला मदत करत मोठं करण्याचं जे काही सूत्र आमच्याकडे चालू आहे, आम्ही खूप समाधानी आहोत की आपले कार्यकर्ते नाही आहेत, ते आता प्रत्येक जण उद्योजक झालेले आहेत आणि ते अनेक हातांना उद्योग देत आहेत. ह्याच्या इतकं वेगळं आणि मग काय मराठी पण काय हेच आहे. तर आम्ही खूप समाधानी आहोत. आमची सगळीच ज्येष्ठ जी आहेत ना ती खूप समाधानी आहोत. तर आपल्या देवीला नवसाला पावणारी देवी असंही म्हटलं जातं, तर याबद्दल आपण काय सांगू शकता? ज्यावेळेस देवीच्या समोर आपण उभं राहतो आणि देवीचा चेहरा पाहतो, मुखवटा पाहतो, त्यावेळेस जी नकारात्मकता आहे त्याचं सकारात्मकतेमध्ये रूपांतर होतं. हो, म्हणजे आता आम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे
की एखादी भाविक समजा देवीसमोर उभं राहिलं तर अक्षरशः त्यांच्या डोळ्यामधनं पाणी आलेलं सुद्धा पाहिलं. एवढं त्या देवीच्या चेहऱ्यावरचं तेज आहे, एवढं विलोभनीय असं तिचं सौंदर्य म्हणा किंवा तेज म्हणा, की एखाद्या भाविकाला इथपर्यंत म्हणजे अश्रूसुद्धा अनावर होऊन जातात, की एक चांगली भावना त्या देवीबद्दल भाविकांची आहे. आणि विशेषतः आरतीच्या वेळेस ज्या महिला असतात त्या महिलांच्या अंगात येणं जो आपण वारं म्हणतो, वाऱ्याचा प्रकार, तो आरतीमध्ये सुद्धा अंगात येतं. आता देवीची गाणी किंवा खंडोबाची किंवा इतर जे देव आहेत आपले, त्यांच्या गाण्यामध्ये अंगात आलेला आपण बहुतांशी पाहतो बऱ्याच ठिकाणी. ही एक धार्मिक श्रद्धा आहे. पण देवीची आरती चालू असताना सुद्धा बऱ्याचशा महिलांच्या किंवा भाविकांच्या अंगामध्ये येतं. म्हणजे ही एक प्रकारची त्या देवीचीच एवढी ऊर्जा जी आहे, हे खूप रेअर घटना आहे ऍक्च्युली, की आरतीच्या वेळी अंगात येणे. एक विशेष सांगू का तुम्हाला, की हा जो नवरात्राचा जो 9 दिवसांचा कालावधी आहे ना, तर या दिवसामध्ये असं म्हटलं जातं, म्हणजे ते आता ही भोळी श्रद्धा आहे, असं म्हटलं जातं की त्या काळामध्ये असं देव अंगात येत नाही. अच्छा. कारण ते युद्धावर आहेत वगैरे असं. पण हे आमच्यासाठी आश्चर्याची बाब होती की ते, आणि हे दरवर्षी घडतं. हे एकदा झालंय असं नाही, हे दरवर्षी घडतं की त्या आरतीच्या वेळी, म्हणजे इतर वेळीच नाही पण आरती सुरू असताना त्यांना ते तो भरून येतं ते, आणि त्या असंबंधरित्या ते अगदी मग्न होऊन नाचतात. तर हे आम्ही अनुभवतो आणि प्रत्येक वर्षी असं घडतं. 9 दिवसामध्ये 9 दिवस असं घडतं. सुरुवातीचा प्रतिष्ठापनेचा जो दिवस सोडला तर इतर दिवसांमध्ये हे सर्रास घडत असतं आणि त्याचा आम्ही अनुभव घेतो. तर ते कुठेतरी त्या विलोभनीय त्या मूर्तीमध्ये काय दडलंय, ती काय शक्ती आहे, हे आम्ही पण, हे अनाकलनीय आहे आमच्यासाठी सुद्धा. ते खूपच तिच्या मूर्तीकडे बघितल्यानंतरून फक्त पाहत राहावं. आम्ही तर पाहतोच वाद नाही, पण जी लोक येतात, जे श्रद्धाळू येतात, जे भाविक येतात, त्यांचं सुद्धा हेच आहे की यांनी सांगितलं ना, असं डोळ्यातनं पाणी वाहतं. आरतीच्या वेळी सुद्धा लोक ताट हातात असतं, त्या महाआरतीला सुद्धा असं डोळ्यातनं गंगा वाहता येते आणि ते आरतीचं ताट ओवाळतात. हा पण प्रकार आम्ही बघितलेला आहे. त्यामुळे ती अगाध श्रद्धा आहे, त्या देवीवरची श्रद्धा आहे. त्यामुळे कदाचित तिचं रूप, तिचं तेज दिवसेंदिवस आणखी खुलत आहे, एवढंच म्हणता येईल. तर 9 दिवस आपण देवीची उपासना करतो. तर नंतर आपण विजयादशमीचा दिवस, मात्र त्यानंतर 5 दिवसांनी कोजागिरी पौर्णिमेला साधारणतः देवीचं विसर्जन होतं. तर मधले 4 दिवस म्हणजे माझी उत्सुकता आहे स्वतःची, तर काय होतं आणि असं का होतं की विजयादशमीला विसर्जन न करता कोजागिरी पौर्णिमेला केलं? एक असं आहे ना की हा 9 दिवसांचा नवरात्रीचा जो काळ आहे, असं म्हटलं जातं की महिषासुरासोबत 9 दिवस दुर्गा युद्धाच्या रणांगणावर होती. आणि ते जे तुंबळ युद्ध आहे दोघांमधलं, या 9 दिवसांच्या नंतरून महिषासुराचा वध केलेला आहे आणि ती विश्रांतीसाठी गेलेली. तर तो विश्रांतीचा काळ हा तो 4 दिवसांचा आहे. आणि पौर्णिमेला ती पुन्हा समाजाच्या दुःखांना सावरण्यासाठी पुन्हा या जगात हे करते, आशीर्वाद देण्यासाठी ती सज्ज होते. आणि म्हणूनच मग कोजागिरीचा आपण दूध पिऊन तो उत्सव साजरा करतो चंद्राचा. तर त्या दिवशी ती पुन्हा एकदा प्रकटते, हा असा भाग आहे. मुळात हे दशमी म्हणतो किंवा आपण विजयादशमी जी असते, हे इतर ठिकाणी विजयादशमीला होतं विसर्जन, आपल्या महाराष्ट्रात नाही होत. आता महाराष्ट्रातही बाहेरचा जो समाज आलेला आहे तोही करतो, पण आपण जी काही आपण खरे मराठी माणसं आहेत ही नाही करत. आणि मुळातच आमची शीतळा देवी जी आहे ही नवसाला पावणारी देवी आहे. त्यामुळे आम्ही तिचं विसर्जन नाही करत, तिचा विग्रह असतो आणि ती सतत लोकांच्यासाठी ही श्रद्धेचं स्थान आहे. जसं श्रीमंत दगडूशेठ गणपती आहेत, हे ते विसर्जित नाहीत होत, ते सतत लोकांच्या कल्याणासाठी, आशीर्वादासाठी तत्पर आहेत, ते हयात राहणार आहेत. तशी आमची देवी आहे, ती या समाजाच्या कल्याणासाठी, लोकांना आशीष देण्यासाठी ती आहे, ती आमच्यासोबत राहते. आम्ही त्या दिवशी फक्त तिची मिरवणूक असते आणि सगळ्या उपस्थितांना, ग्रामस्थ असतील, कार्यकर्ते, सगळ्यांना कोजागिरीचं दूध वाढवून मग आम्ही त्याची सांगता करत असतो.
हा एक प्रकार आहे. अर्थात तुमच्या सर्व पिढीने या उत्सवासाठी तुमचं आयुष्य खर्ची घातलं, तर इथून पुढे भविष्यात तुमची काय अपेक्षा असेल? तर भविष्यात बोलायचं झालं तर जसं आता आपण पाहतो मुंबईमध्ये लालबागचा राजा, पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती, हो, यांचं जेवढं पूर्ण जागतिक पातळीवर प्रस्थ आहे, हो, आता आम्ही असं नाही म्हणणार की आमच्या या देवीची श्रीमंती, म्हणजे आम्ही तिला श्रीमंत शीतळा देवीच म्हणतो सध्या, हो, तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती म्हणजे पुण्याचा आराध्य दैवत आणि तेवढं ते संपन्न आहे. हो, पण माझी एवढीच इच्छा आहे की भविष्यात आमच्या या शीतळादेवी मातेचं किंवा आमच्या बोपखेल गावातील जी देवी आहे, हो, त्या देवीची जास्तीत जास्त भाविक त्या देवीच्या दर्शनाला येवो आणि तिची श्रीमंती अशा पद्धतीनं वाढो, ही आमची तरी आत्ता भविष्यातली एक इच्छा आहे. श्रद्धेचा लाभ मिळावा आणि पैशानं नाही तर भाविकांच्या गर्दीनं ते श्रीमंत व्हावीन, मग तिचं श्रीमंत शीतळादेवी नाव व्हावं अशी इच्छा आहे. तर खरंच माझा ज्या गावात जन्म झाला हे म्हणजे आपलं बोपखेल गाव, पुण्याजवळ शिवाजीनगरपासून 7 ते 8 किलोमीटरवर असणारं या बोपखेल गावातील या जागृत देवस्थानाची व जागृत देवीची आपल्याला माहिती आपल्याला मिळाली व तो उत्सव किती मोठ्या प्रमाणात होतो याची आपल्याला माहिती मिळाली. आणि तुमच्या उपस्थितीने देवीला गर्दीने श्रीमंत करा आणि देवीच्या श्रद्धेतून तुम्ही संपन्न व्हा अशी तुम्हा सर्वांना विनंती करतो. तुम्ही बोलावलं, पुन्हा एकदा शतशः धन्यवाद. आमच्या सबंध शीतळा देवीच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, सभासदांच्या वतीनं तुमचेही मनपूर्वक धन्यवाद. आणि हो, नवरात्र उत्सवासाठी आपण सगळेच आमंत्रित आहात. अवश्य आमच्या या मंडळाच्या उत्सवासाठी महाराष्ट्रभरातनं असलेल्या सगळ्यांना मी आमंत्रित करतो. खूप खूप धन्यवाद.